नमो नमः. आपण बघत आहात ओम संस्कृत यूट्यूब चॅनल. आज आपण वर्ग परीक्षा बघणार आहोत. यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. वर्ग परीक्षा ही 20 गुणांची आहे. ही कशा प्रकारे असणार याचे प्रारूप येथे देण्यात आलेले आहे. अभ्यासक्रमामध्ये स्वपरिचय, लिंग ज्ञानम म्हणजे पुल्लिंगम, स्त्रीलिंगम, नपुसकलिंगम. पुरुष ज्ञानम मध्ये प्रथम पुरुष, मध्यम पुरुष व उत्तम पुरुष हे 3 पुरुष आपण शिकलेले आहे. वचन ज्ञानम मध्ये एक वचनम, द्विवचनम व बहुवचनम. आणि लट लकार म्हणजे वर्तमान काल रूप हे आपण अभ्यासक्रमामध्ये शिकलेलं आहे. आता जे आपण म्हटलं मी की 20 गुणांची ही परीक्षा असणार आहे, याचं वर्गीकरण हे कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे ते बघूया. पहिला जो प्रश्न असणार आहे तो म्हणजे चित्राणाम नामानी लिखत, की जो चित्रपद कोशातून घेण्यात आलेले असणार आहेत, की जिथं 4 चित्र दिलेली असणार आहेत, की जी 4 चित्र आपण बघून त्याची नावं लिहायचं आहे. दुसरा जो प्रश्न असणार आहे तो म्हणजे वचनम अनुसृत्य चित्रनामानी लिखत, म्हणजे चित्र बघून ते चित्र आहे ते एक वचनात आहे, द्विवचनात आहे की बहुवचनामध्ये आहे हे बघून त्या प्रकारे त्याचं संस्कृतमध्ये उत्तर लिहायचं आहे. तिसरा जो प्रश्न असणार आहे तो म्हणजे स्तंभबेलनम कुरुत. यामध्ये कर्तृपद आणि क्रियापदम. कर्तृपद की ज्याला आपण इंग्रजीमध्ये सब्जेक्ट म्हणतो तो दिलेला असणार आहे, आणि क्रियापद म्हणजे व्हर्ब दिलेला असणार आहे. हे आपल्याला दोघांचं काय करायचं आहे, योग्य प्रमाणे किंवा योग्य प्रमाणात जोड्या जुळवायच्या. चौथा जो प्रश्न असणार त्यामध्ये संख्या लिखत, ही संख्या अक्षरात किंवा अंकामध्ये दिलेली असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न जो पाचवा जो आहे शब्दान पृथक कृत लिंगानुसारम, म्हणजे इथं पुल्लिंगम, स्त्रीलिंगम, नपुसकलिंगम अशी शब्द काही दिलेले असणार आहेत नामांत, आणि त्यानुसार त्याचं आपल्याला काय करायचं आहे, लिंगानुसार पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग इथं आपल्याला विभाजन करायचं आहे. प्रश्न 6व्यामध्ये मंजुषात योग्यम पर्यायचित्वा वाक्याने पूर्यत, म्हणजे आपल्याला एक कथा माध्यमात एक छोटीशी कथा दिलेली असणार आहे. ती कथा आपल्याला काय करायचं आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय भरून ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. प्रश्न जो 7वा आहे क्रियापद कोष्टकम पूर्यत, त्यामध्ये लट लकार जो आहे त्याची रूप आपल्याला लिहायची आहेत. तर आता आपण जो वर्ग परीक्षा आहे त्याचं प्रारूप बघितलेलं आहे, आणि आता आपण वर्ग परीक्षेचं खऱ्या अर्थानं बघायला सुरुवात करणार आहे. बघा, वर्ग परीक्षा चित्रानाम नामानी लिखत. इथे एक 4 चित्र दिलेली आहेत. पहिलं जे चित्र आहे ते इथं 2 नारंगी दिलेले आहेत, त्याला संस्कृतमध्ये नारंगम असं म्हणतात. दुसरं जे दिलेलं आहे ते म्हणजे जास्वंदीचं फूल, त्याला संस्कृतमध्ये जपा कुसुमम असं म्हणतात. 3 नंबर जे आहे की त्याला आपण खोड रबर किंवा इरेजर असं म्हणतो, त्याला संस्कृतमध्ये मार्जकह असं म्हणतात. चौथं जे चित्र आहे तिथं गाढवाचं चित्र दिसत आहे, त्याला संस्कृतमध्ये गर्दभ असं म्हणत आहेत. हा आता आपण बघितलेला आहे तो म्हणजे पहिला प्रश्न. पहिल्या प्रश्नानंतर दुसरा प्रश्न आहे ज्यामध्ये वचनम अनुसृत्य चित्रनामानी लिखत, म्हणजे इथं 4 चित्र दिलेली आहेत. त्या चित्राचं सर्वात महत्वाचं म्हणजे चित्र बघायचं, त्यामध्ये कुठलं वचन आहे, एक वचन, द्विवचन का बहुवचन आहे ते बघायचं आहे, ते ओळखून तिचं उत्तर लिहायचं. पहिल्या चित्रामध्ये 2 मुलं दिसत आहेत, मुलांना संस्कृतमध्ये म्हणतात बालकह. बालकह बालकौ द्विवचन घेतलेलं आहे. दुसऱ्या चित्रामध्ये एक पंखा दिसत आहे, पंख्याला संस्कृतमध्ये व्यजनम असं म्हणतात, कारण की ते एक पंखा दिसत असल्यामुळे एक वचन लिहिलेलं आहे. तिसरा जो प्रश्न आहे त्यामध्ये बघा खडू दिसत आहेत, पांढरे खडू अनेक प्रमाणात आहेत, त्यामुळे ते बहुवचनामध्ये घेतलेलं आहे, की ज्याला संस्कृतमध्ये सुधाखंडा हा असं बहुवचन मध्ये म्हटलेलं आहे. चौथ्या प्रश्नामध्ये 2 कावळे दिसत आहेत, आणि कावळ्याला संस्कृतमध्ये काक म्हणतात, त्याचं संस्कृतमध्ये आलंय काकौ
असं बघितलेलं आहे आपण. तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे स्तंभ मेलनम. याच्यामध्ये कर्ता आणि क्रियापद आपल्याला योग्य प्रमाणामध्ये काय करायचं आहे, मॅच द पेअर करायचं आहे. बघा 4 दिलेला आहे. पहिला आहे महिला हा पुरुषः एतौ त्वम आणि अ गटातील बघितलेलं आहे. आता ब गटामध्ये बघा गायती, पश्यसी, नृत्यंती आणि वदत. आता पहिलं बघा महिला हा, तर महिला काय येणार, नृत्यंती, कारण की बहुवचनामध्ये आलेला आहे त्यामुळे नृत्यंती आलेला आहे. पुरुषः एक वचनामध्ये आलेला आहे त्यामुळे काय आलेला आहे, गायती, पुरुषः गायते. एतौ म्हणजे इथं द्विवचन आलेलं आहे, इथं काय घेतलेलं आहे, वदतः. आता त्वम आल्यामुळे काय घेतलेलं आहे, पश्यसी असं घेतलेलं आहे. आता आपण बघितलाय प्रश्न तिसरा. आता आपण प्रश्न चौथ्याकडे वळणार आहे की ज्यामध्ये संख्या अक्षरेही लिखत दिलेली आहे. तर बघा संख्या जी आहे 27 संख्या आहे त्याला संस्कृतमध्ये सप्त विंशतिही असं म्हणतात आणि दुसरी संख्या दिलेली आहे ती म्हणजे 43 की तिला संस्कृतमध्ये चत्वारिंशत असं म्हणतात. म्हणजे इथं प्रश्न चौथा जो असणार आहे संख्या अक्षरामध्ये किंवा अंकामध्ये लिहिलेली असणार आहे ते आपल्याला त्या पद्धतीनं लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे पाचवा, शब्दानं पृथक कुरुत. म्हणजे इथं काही जास्त शब्द दिलेले असणार आहेत, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 एकूण दिलेले आहेत. फक्त त्यामधल्या 8 मधले आपल्याला 6 लिहायचे आहेत. हे लिहित असताना लक्षात ठेवायचे तर पुल्लिंगम, स्त्रीलिंगम आणि नपुसकलिंगम ह्या प्रमाणात त्याचं विभाजन करायचं आहे. पुल्लिंगम साठी 6, स्त्रीलिंगम साठी 6 आणि नपुसकलिंग साठी तद. तर बघा काय काय शब्द दिलेले आहेत. पहिला शब्द आहे तो म्हणजे चंद्र, दुसरा शब्द आहे माला, तिसरा शब्द आहे गजह, चौथा शब्द आहे गृहम, पाचवा शब्द आहे पत्रम, सहावा शब्द आहे मापिका, सातवा शब्द आहे पादरक्षा आणि आठवा शब्द आहे विमान. तर उत्तर बघा, पुल्लिंगम मध्ये चंद्र आणि गज हे येतोय, स्त्रीलिंगम मध्ये माला, मापिका आणि पादरक्षा आणि नपुसकलिंग मध्ये गृहम, पत्रम आणि विमानम येत आहे. आता त्याच्यानंतर प्रश्न जो 6वा आहे त्या 6व्या ह्याच्यामध्ये काय दिलेले आहेत की मंजुषात योग्यम पर्यायम चित्वा वाक्याने पुर्यत. म्हणजे 2 गोष्टी असणार आहेत त्यामधली आपल्याला एक गोष्ट पूर्ण करायची. पहिली जी बघा कसं दिलेलं आहे बघा, हा मम नाम सत्य प्रिय, अहम छात्र, अहम वर्धानगरे वसामी, मम माता नीरजा. म्हणजे इथं एक 3-4 वाक्य दिलेली असणार आहेत, ते वाक्य आपल्याला त्यात काय करायचं आहे, पूर्ण भरत जायचं आहे. त्याच्या खालचं दुसरं बघा, वर्षाधारा पतंती बालाहा मोदेन नृत्यंती, जलप्रपाताः पतंती, कृष्णमेघाः आकाशे गर्जंती, नद्यः सागरं प्रति वहंती. हे आता आपण 6वा प्रश्न बघितलेला आहे. आता आपण 7वा जो प्रश्न आहे तो म्हणजे क्रियापदम कोष्टकम पूरयत. जसं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की इथं लट लकाराची काय देणार आहे, आपण जी रूपं असणार आहे ती दिलेली असणार आहे. यातील आपण आता घेतलेला आहे ते म्हणजे धाव हा धातू घेतलेला आहे. तर परस्मय पद हे जर रूप बघितलेलं आहे ह्याचे आपल्याला प्रत्यय पाठ पाहिजेत. प्रत्यय अशा प्रकारे आहेत लट लकार परस्मय पदाचे. बघा ती तह अंती, सी थह थ, मी वह मह. त्यामुळे इथं धाव धातू घेतलेला आहे. प्रथम पुरुष एक वचनाचं काय येणार आहे, धावती, धावतः आणि धावंती प्रथम पुरुष. मध्यम पुरुषामध्ये बघा सी थह थ, मध्यम पुरुषाचं काय येणार, धावसी, धावथ, धावथ. आणि उत्तम पुरुषाचं बघा मी वह मह, धाव धातू घेतलेला आहे बघा, धावामी, धावावह, धावामह. हे अशा प्रकारे आता आपण बघितलेलं आहे. प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, प्रश्न चौथा, प्रश्न 5वा, प्रश्न 6वा आणि प्रश्न 7वा. वर्ग परीक्षा ही जी 20 मार्काची असणार आहे ह्याच्यामध्ये सर्व प्रश्नांचा आपण काय घेतलेला आहे, रूपरेखा बघितलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तसेच ओम संस्कृत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब